स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, वन विभाग भरतीविषयी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वन विभाग भरतीतील लेखापाल या पदाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची सिलेक्शन लिस्ट आणि ज्या पण विद्यार्थ्यांना वेटिंग मध्ये ठेवलेलं आहे त्यांची वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे। तर ही प्रत्येक जर म्हटलं सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट ही प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी असणार आहे। तर त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याकडे सर्वात पहिली नाशिक जिल्ह्याची, ठीक आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये लेखापाल या पदासाठी ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सिलेक्शन मध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं नाव आलंय, किती वरती कट ऑफ लागलाय त्याची लिस्ट जारी झाली आहे, वेटिंग लिस्ट मध्ये किती विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेलं आहे त्याची सुद्धा लिस्ट लागली आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि अशाच प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार सेपरेट लिस्ट आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे। तर आपल्याला यामध्ये नाशिक जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगत आहे बघा, लेखापाल या पदासाठी वन विभाग भरतीसाठी कट ऑफ किती लागलेला आहे, कोणचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। तर बघा, थोडंसं खाली येतो, खाली आल्यानंतर बघा इथं कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांचं नाव दिसत असेल, तुम्हाला त्यांना किती मार्क आहे बघा 200 पैकी किती मार्क मिळालेले आहेत त्यांच्याविषयी माहिती दिली आहे। पहिला जो विद्यार्थी NTC चा विद्यार्थी त्याला 180 मार्क आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। ओपन मध्ये 178, OBC जर म्हटलं तर 176, पुन्हा ओपन 176, ठीक आहे। अशा प्रकारचं या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। इथे अशा प्रकारचं तुम्हाला डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट बघण्यासाठी भेटत आहे। वरती ज्याचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्याचा एकूण मार्क किती आहे आणि वेटिंग मध्ये किती विद्यार्थी ठेवण्यात आलेले त्यांची लिस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल बघा। अशा प्रकारचं इथं बघण्यासाठी भेटत असेल बघा, कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, वेटिंग लिस्ट मध्ये किती विद्यार्थी ठेवण्यात आलेले आहे, प्रत्येक जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल। हे वरती ओपनचं आहे, त्यानंतर खाली PWD चा आहे, त्यानंतर खाली जर विचार केला तर पुन्हा ओपन फिमेलचा आहे, त्यानंतर SC चा आहे, SC जनरल, त्यानंतर पुढे SC फिमेलचा आहे, त्यानंतर जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला VJA चा आहे, त्यानंतर हे VJA चं जनरलचं आहे, त्यानंतर NTC चा आहे, ठीक आहे। अशाच प्रकारचं जर म्हटलं तर OBC चा आहे, इथं आपल्याला सर्वसाधारणचा आहे, त्यानंतर सर्वसाधारण वेटिंग लिस्टचा आहे, त्यानंतर इथं जनरलचं आहे, कशाचं EWS चं, ठीक आहे। तर ज्यांच्या पण इथं जागा होत्या त्या जिल्ह्यानुसार इथं कट ऑफ लिस्ट लागलेली आहे। जवळपास इथे जर म्हटलं तर लास्टला तुम्हाला 170 पर्यंत आपल्याला कट ऑफ लिस्ट लागलेली बघण्यासाठी भेटलेली आहे। तर हे फक्त तुम्हाला नाशिक जिल्ह्याचं मी ओपन करून दाखवले। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास इथं फक्त 4-6 जागा इथं उपलब्ध होत्या, त्यानुसार इथं कोणाचं सिलेक्शन झालंय, कोणासाठी इथं वेटिंग लिस्ट इथं त्यांचं नाव आलेलं आहे, वेटिंग लिस्ट मध्ये त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। बाकी तुम्हाला अशा प्रकारचं हे PDF बघण्यासाठी भेटून जाईल। तर अशा प्रकारे हे फक्त नाशिक जिल्ह्यातील लेखापाल या पदाचं आहे। बाकी जर म्हटलं तर इतर सर्व जे जिल्हे आहेत त्यांचं लेखापाल या पदाचं जे पण लिस्ट आहे ती लागण्याची बाकी आहे, फक्त आपल्याला नाशिक जिल्ह्याचं समोर आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांची अशा प्रकारची लिस्ट जाहीर केली जाईल, वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट। ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ते तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटून जाणार आहे। तर वनरक्षक पदाचा अजून आपल्याला भरपूर प्रक्रिया बाकी आहे, तर त्याविषयी कोणत्या प्रकारचा अपडेट असेल तर ते तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करेल। आणि बाकी अशाच प्रकारच्या लिस्ट तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये लागलेल्या बघण्यासाठी भेटून जातील। ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या लिस्ट तुम्हाला अशा प्रकारच्या बघण्यासाठी भेटून जातील। तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। ही PDF डाउनलोड करण्यासाठी YBD अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा, तिथे सर्व PDF मी अपलोड करून देणार आहे। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।